आणि त्याच्या बाजूचा व्यक्ती पोलीस स्टेशनला जाऊन बसून सांगतोय की त्याला उचलून घेऊन गेले आणि त्याचा जीव धोक्यामध्ये. त्याच्यानंतर सुद्धा 3-4 तासानंतर त्याचा मर्डर होतोय. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ते सुपारी घेणारे पोरं उगाच पकडले. ते तर त्याला तर शिक्षा झालीच पाहिजे. पण ह्याचा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड, त्याला अजून त्याला खंडणीच्या गुन्ह्यात घेतले. 302 मध्ये गट निर्माण केला म्हणून मी मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडचं नाव का तुम्ही घेत नाहीत आणि का तुम्ही त्याला अटक करत नाही? त्यांच्या निकटवर्ती या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री आहेत. ते सगळ्यात मोठं कारण आहे वाल्मिक कराडांना वाचवण्यासाठी. संदीप क्षीरसागर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संपूर्णपणे बीड उचा प्रकरणावरून तुम्ही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय सांगाल एकंदरीत बीड मध्ये वाल्मिकी कराड आहे त्या प्रकरणावरून तुम्ही सगळं? हे बघा, हा सरकारला घेरण्याचा विषय नाहीये, हा माणुसकीचा विषय आहे. ज्या पद्धतीने संतोष देशमुखची हत्या करण्यात आली, एक पिक्चर स्टाईल मध्ये त्यांना उचललं आणि त्याच्या बाजूचा व्यक्ती पोलीस स्टेशनला जाऊन बसून सांगतोय की त्याला उचलून घेऊन गेले आणि त्याचा जीव धोक्यामध्ये. त्याच्यानंतर सुद्धा 3-4 तासानंतर त्याचा मर्डर होतोय. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ते सुपारी घेणारे पोरं उगाच पकडले. ते तर त्याला तर शिक्षा झालीच पाहिजे. पण ह्याचा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड, त्याला अजून त्याला खंडणीच्या गुन्ह्यात घेतले. तुम्ही खंडणीचा गुन्हा घेतला, हे विंडमिलच्या प्रकरणातून हा काय झालेला आहे, काही त्यांचे पैशाच्या व्यवहार. आणि ते विंडमिलचा एक कनेक्शन आहे पुन्हा सोबत. मग तुम्ही 302 मध्ये गट निर्माण केला म्हणून मी मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडचं नाव का तुम्ही घेत नाहीत आणि का तुम्ही त्याला अटक करत नाहीत? या सगळ्याला कुठेतरी सरकार दाबण्याचा प्रयत्न करतंय का वाल्मिकी कराड या सगळ्यामध्ये? हे बघा, पूर्णपणे चित्र तर तसंच दिसून येते. म्हणजे सभागृहाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही आंदोलन करतोय आणि आज सुद्धा आम्ही प्रश्न मांडल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मी हा विषय बोललो सभागृहामध्ये. पण ह्याच्यावरती उद्या चर्चा करू म्हणून सभापती साहेबांनी पुढे ढकलल्या. या सगळ्यामध्ये आता मागे घालण्यामागचं कारण काय वाटतं? नाही, त्यांचे निकटवर्ती या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री आहेत. ते सगळ्यात मोठं कारण आहे वाल्मिक कराडांना वाचवण्यासाठी. साधारणतः देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री होते, गृह खातं त्यांच्याकडे होतं, राज्यातील कायदा सुव्यवस्था संपूर्णपणे योग्य ठेवण्याचं काम ते करत होते असं ते स्वतःही म्हणत आहेत की कायदा सुव्यवस्था योग्य आहे. मात्र आता पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवसात कायदा सुव्यवस्थेवरतीच बोट दाखवलं जात आहे. काय सांगा? काय बघा, बीड जिल्ह्यातला प्रकार आणि परभणीमध्ये जो झाला प्रकार, जो आंबेडकरी विचाराचा जो मुलगा सुद्धा तो जो काही घटना तिथं घडली ती फार दुःखद आहे. आणि बीडची पण घटना ही दुःखद आहे. खऱ्या अर्थाने फडणवीस साहेबांनी ह्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे, असं म्हणजे ही भावना सर्व लोकांची आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे, त्यांचा पूर्णपणे या सगळ्यामध्ये कुठेतरी सपोर्ट आहे का त्यांचा, असं तुम्ही सुद्धा म्हणत? पूर्णपणे मी एकटाच बोलत नाही, आमचा जिल्हा पूर्ण बोलतोय. पूर्ण जिल्हा बोलत असताना सुद्धा सरकारने अजूनही त्यांना मंत्रिमंडळात ठेवलेलं, विशेष म्हणजे त्यांना पाठीशी घालत आहेत. नेमकं याचा सविस्तर खुलासा जो आहे तो अजूनही होत नाही. मला असं वाटतं ह्याचे कारण तुम्ही जे पक्ष प्रमुख आहेत त्यांना विचारलं पाहिजे. एकंदरीत आता या सगळ्यावरती आणखी तुमची मागणी काय राहणार आहे? SIT तर एकंदरीत स्थापन करण्याची मागणी होत आहे, काय सांगा? बघा, SIT स्थापन झाल्यानंतर पण अधिकारी त्याच्यावरती जे काही नेमणार आहेत, एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला पहिले तर विश्वासात घेतलं पाहिजे. SIT नेमून सुद्धा जे काही प्रकार जो झालेला आहे तो शेवटपर्यंत या गुन्हेगारांना शिक्षा भेटली पाहिजे, ही आमची सगळ्या जिल्ह्याची मागणी आहे. तुम्ही बीड जिल्ह्यातून येतात, एकंदरीत भीतीदायक वातावरण ह्या सगळ्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालंय. सातत्याने अनेकदा नाव बीड जिल्ह्याचं सुद्धा समोर येत असतं. त्यामुळे आमदार म्हणून आता तुम्ही बीड जिल्हाधिकाऱ्यांना काय सांगाल किंवा जिल्ह्यातील जे नागरिक आहेत त्यांना काय सुचवाल? हे बघा, बीड जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. म्हणजे मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो, टाचणीच्या टोका एवढी माझा समाज आहे, तरी सुद्धा लोकांनी मला दुसऱ्यांदा निवडून दिले. तुम्ही विषय समजून घ्या. फक्त हे काही लोक जे आहेत, हे दोन समाजामध्ये जे तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात, हे त्याच्यामुळे हे वातावरण बिघडते. हे माणसं जर आत टाकून दिले ना लॉकअप मध्ये, तर आमचा जिल्हा पूर्णपणे एकदम चांगला आणि शांत सर. त्यासाठी तुम्ही आता मागणी किंवा प्रयत्न करणार? हा आमची मागणीच आहे की वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. 302 मध्ये जो मास्टर माइंड आहे तो आत गेला पाहिजे. सरकार या सगळ्या तुमच्या मागणीकडे सकारात्मक पाहिल असं वाटतं का? हो, जरी आम्ही संख्येने जरी कमी असलो, शेवटी लोकांची भावनाही सरकारला समजून घ्यावं लागेल ना. जो काही
आंदोलन किंवा मोर्चा जो बीड जिल्ह्याचा जो निघणार आहे ते संख्येवरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की लोकांमध्ये किती रोष आहे. शेवटी तुम्हाला लोकांकडे विचार करावा लागेल ना तुम्हाला. निश्चितच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर एकंदरीत बीड जिल्ह्यावरून संदीप क्षीरसागर यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे.